जय श्रीराम भावांनो. आजची सुरुवात झाली लोकलने. 600 मीटर घ्यायचं, 600 मीटर सोडायचं. आजची सुरुवात मग अशी झालेली, कालसारखी झाली, पण काल शनिवार होता, आज रविवारी. मी आज काही झालं तरी आपल्याला 1:30-2 पर्यंत पोचायचं आपल्याला गरज आहे. आता कसंही टार्गेट करायलाच लागणार आहे. चला बघू होईल का नाही. नेटवर्क प्रॉब्लेम दिसतोय तर 50 स्कॅनर पाठीमागायचं. आता आपण आलेलो सेंगर रोडवरनं हडपसरला. हडपसर म्हणजे फुरसुंगी साईडला आलो होतो. ओलाने दिले 305 रुपये आणि मीटरने दाखवले 341 रुपये. 5 म्हणलं तरी 35 रुपयाचा फरक पडला एका बुकिंगमध्ये. चला बघू आता पुढची बुकिंग कुठली पडते. इथं वाजते चांगलं, कारण की हडपसर कोरेगाव पार्क ऑर्डर गेली. अजून 2-3 वाजल्या चांगल्या. आता बघू कुठली बसते आपल्याला. सगळे ह्या दुकानातनं टायर घेऊन जायचं. आज कामं हे आहेत. मस्त गाडीमध्ये टायर भरायचं, सीट भरायच्या जागेवर टायर भरायचे, मस्त घेऊन जायचं कामं धंद्यात. कशी आहे महाराजाची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. चला इथनं मधल्या साईडने आपण चाललेलो आहे. मधला रोड वापरलाय. आता बघू किती वेळ लागतो आपल्याला हा ड्रॉप करण्यासाठी. ड्रॉप झाला. ते टायराचं जे होते ते शोरूमला दिले. त्यांच्या शोरूमला दिल्याच्या नंतर आपल्याला त्यांनी दिले 134, म्हणजे 140-142 रुपये मीटरने झाले होते. त्यांनी आपल्याला दिले 160 रुपये. त्यांनी चाय पाणी बोलल्याने चाय पाण्याचेच पैसे एक्स्ट्रा दिले. आता बघू आता पुढची राईड कुठली पडते, कुठं जाते बघू. हा चालतंय, पण ह्याच्यामध्ये जेवढं लोकेशन आलंय तेवढंच लोकेशनला ड्रॉप. 233-34. थ्री 3389. कॅमेरा सुद्धा मागस. ₹13.5 किलोमीटरला 255 रुपये. आपण आलेलो सेंगर रोडवरनं औंधला. औंधच्या डीमार्टला आलो होतो. औंधच्या डीमार्टचं बिल झालं, उबेरने दिले आपल्याला फक्त 200 रुपये कॅश कलेक्टेडसाठी. मीटरने झाले 255 रुपये, कारण की मध्ये 5 मिनटासाठी कस्टमरने थांबवलं होतं. त्याच्यामुळे 255 रुपये बिल आपल्याला मीटरने भेटलं. आता बघू पुढची राईड कुठली पडते आणि किती धंदा आता घराकडेच बघणार आहे.
बघू, त्यांना रिटर्न जायचं होतं 1 तासानंतर. तेवढं 1 तासामध्ये मला वाटलं एखादी घराकडची भेटली तर निघून जाईल माणूस, म्हणून त्यांच्या भाड्याची वेटिंग नाही केली आपण. आपलं नशीब आजमावू आणि बघू आता पुढची राईड कुठली पडते. चला, आत्ता आपण उचलली बालेवाडी. बालेवाडी आहे 5.1 मीटर 1 सेंटीमीटरची 5 किलोमीटरची बुकिंग आहे. त्या 5 किलोमीटरला आपल्याला किती भेटणार आपण बघू. 4.55 दादा मीटरने जायला लागतं माहिती आहे ना. 455 2554 मीटरने जायला लागतं माहिती आहे ना. मीटरने झाले 96 रुपये. दादा मीटरने मीटर में हाँ कितना होता मीटर में? 17 रुपये पर किलोमीटर के हिसाब से 10-20 रुपये 10 रुपये ऊपर या नीचे 17 रुपये पर किलोमीटर. क्यों भैया मीटर के हिसाब से? क्योंकि स्टूडेंट राइड बुक सिर्फ स्कूल में जाने के लिए और आने के लिए किया जाता है. तुम्हारा स्टूडेंट राइड है. मैं तो हर बार स्टूडेंट आईडी यूज करता हूँ. नहीं सर, स्टूडेंट राइड 100 रुपये इधर. किलोमीटर लगा इसमें दिखाया था मीटर मीटर में, हाँ मीटर में दिखाता है. क्योंकि लास्ट टाइम मीटर में गया था मैं, ये 100 दिखा रहा, मेरे को 70 हुआ मीटर में. मीटर में 70 हुआ 70 देना पड़ेगा. ऐसा कुछ नहीं है, मीटर में जितना आंकड़ा दिखाएगा उतना ही आंकड़ा जिधर तक. ठीक है संभाल के लेके जाओ भाई को. अरे अरे यार नहीं इधर किधर घुमाइएगा, ये तो नहीं करेंगे, किधर गायब नहीं करेंगे. भाई बहुत हैदराबाद में भाई का बहुत जल रहा है. भाई नया आया भाई, संभाल के जाओ. OTP ठीक है संभाल के. OTP बताओ. OTP भाई कभी ऑटो में छेड़ता नहीं है, भाई के पास गाड़ी है लेकिन अभी ऑटो में छेड़ता. भाई संभाल के जाओ. ठीक है बाय. 115 का 115 कर दो, ऐसा कुछ नहीं. बाय 5366 बाय. हो या आता. आपण सनसेटतनं गेलो होतो औंधला. औंधवरनं त्याच कस्टमरला घेऊन यायचं होतं रिटर्न, पण मी काय विचार केला, म्हटलं थोडंसं रिक्स घेऊ. आणि कस्टमरनी बी मला बोलले नाही रिटर्न यायचं आहे म्हणून, पण मी काय म्हणलं नको विचारायला, म्हणलं होईल ते जाईल म्हणलं. मग औंधवरनं उचलली मी बालेवाडी. बालेवाडी म्हणजे राधा चौकाकडे गेलो. राधा चौकाकडनं परत रिटर्न मी सोमेश्वरवाडी पाषाणकडे आलो. सोमेश्वरवाडीपासनं बाणेर पाषाण लिंक रोडला येऊन बसतो. म्हटलं बुकिंग काहीच वाजत नव्हतं. नशीब त्यांनाच रिटर्न घेऊन गेलो असतो तर बरं वाटत होतं, कारण बुकिंग वाजत नव्हतं म्हणून वाईट वाटायला लागलं. त्याच्यानंतर एक बुकिंग पडली आनंदनगर, त्याला बी बुकिंगला लेट जाणका बसला. त्याच्यामुळे थोडीशी दिक्कत वाटली, बसल नाही बसल. पण बसल्याच्या नंतर इथं जी खुशी झाली ना ती बयान नाही करू शकत. त्याच्यानंतर त्या कस्टमरला पिकअप करायला गेलो होतो. त्या कस्टमरला पिकअप करताना ते ज्यांच्या इथं गेले होते त्यांचा चेहरा सेम आधिराचा जसा चेहरा होता, सेम टू सेम चेहरा, सेम टू सेम लुक. एवढं भारी वाटत होता ना चेहरा, पण ते नव्हते ते. आणि आपल्याकडं प्रूफ दाखवण्यासाठी आपल्याकडे डॅश कॅमेरा नाहीतर काय ना काय तर नाही